उद्या मोर्चाचा आहे संदर्भामध्ये जो तुम्ही आरोप करताय, कुणी त्यांना अभय दिलं? असे अधिकारी जर नेमले असतील तर ते कुणी नेमले आणि त्या नेमण्यामागे उद्देश काय शकतो? कुणीतरी याच्या पाठीमागे सुद्धा तिथे जसं आका आहे, आका सोडून कोण असायचं यांच्या पाठीमागे? आकाच बीड जिल्ह्यातलं कोणतंही प्रकरण घ्या, त्याच्या पाठीमागे आका. आता इथून 15-20 किलोमीटर अंतरावर 50 का 60 एकर जमीन दुसऱ्याच्या जमिनीतून मुरुम काढून आणायचा रसाळ नावाचे लोक आहे. आणि आकांनी तिथं काहीतरी 50 एकर जमीन घेतली, पूर्ण बोगदाच बुजला आहे. जर सवळ मिळाली तर हे कॅमेराने ते घेऊन जाते. तर हे गोरगरीब म्हणते अरे आमची जमीन आहे, आमच्या जमिनीतून नेऊ नका. तरीसुद्धा बळजबरी गँग्स ऑफ वाशेपूर उभा करून तिथं फिलिंग झालं आहे. इथून 22 किलोमीटर आहे ना मांजरसुंबा, तर तिथं 22 किलोमीटरमध्ये कॅमेरे घेऊन जा. आकांची कोणाच्या नावावर किती एकर जमीन आहे तिथं बघा. सिमरी पारगाव तालुका माजलगाव का काय आहे तिथं किती आहे तिथं जाऊन बघा. आणि शिरसाळाला माननीय पंडितांनांचं नाव दिलं आहे. कशाचं? MIDC नाही, मार्केट कमिटीने गाळे बांधलेत. 3 वर्ष झालं. तुम्ही परळीला जाता येत असताना, परळीचा तुमचं पर्यटन भरपूर असते, मी माहिती आहे मला. जाताना उजव्या बाजूला जे गाळे बांधकाम केले 3 वर्षापासून गाळे बांधकाम होऊन पूर्ण आहे. हां, तर तुम्हाला सांगतो उद्घाटन का व्हायना त्याचं? त्या गाळ्यांचं उद्घाटन का व्हायना? का? त्याचं कारण असं आहे की ते सगळे गाळे हे गायरान जमिनीवर बांधले गेलेले आहेत. आणि जी गायरान जमीन त्यांना दिलेली आहे मार्केट कमिटीला, ती कुठे आहे? बार्शी नाक्यावर. आणि ह्यांनी हे जे गाळे बांधलेले आहेत हे कुठे? छत्रपती शिवाजीराजांच्या पुतळ्याच्या इथं. अशा पद्धतीने ते बांधले. त्याचं धड उद्घाटन करता येत नाही. वाईट एकच वाटलं आहे त्याच्यात. तर उद्या कोणी तक्रार वगैरे केली तर ते डिमॉलिशसुद्धा होऊ शकतं सगळंच. हो, आणि सगळ्याच्या सगळं भुईसपाट करायचं म्हणलं तरी होईल. आणि जे कोणी इथले निसार पट्टेदारांच्या बद्दल मी कालच बोललो आहे, मी परत बोलणार नाही. परंतु माझ्या मते 1400 एकरच्या आसपास गायरान जमीन एकट्यात हे जे गाव आहे शिरसाळा गावामध्ये यांचेच बगल बच्चे, आकांचे जे कार्यकर्ते. मग आकांच्या भरोशाशिवाय झालं आहे का? 600 वीटभट्ट्यात तिथं 600 वीटभट्ट्या शिरसाळ्याला 600 वीटभट्ट्यापैकी 300 वीटभट्ट्या इल्लीगल जागेवरती आहेत, म्हणजे गायरान जागेवरती आहेत. त्याच्यानंतर तिथे एक मंदिर होतं, देवीचं मंदिर का कशाचं, त्या मंदिराला जवळपास 8 एकर जागा होती. आता 8 एकर जागा गायरानामध्ये होता ते जमीन, 8 एकर जागा होती. आता 8 एकर जागेपैकी त्या देवीला जायलाच रस्ता राहिला नाही. तिथं बंजारा समाजाच्या लोकांची जागा होती. मागे मला वाटतं पोलीस लावून हे जे बांधलं आहे ना शॉपिंग कॉम्प्लेक्स, हे तिथं बंजारा समाजाची जमीन होती. बंजारा समाजाला सुद्धा उठून लावलं गेलं. पारधी समाजाचे गोरगरिबांचे घरं बांधलेले होते, गायरानावर होते, ते काढून टाकले. आणि यांनी तिथं शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारलं आहे. बंजारा समाजाचं एक मारुतीचं मंदिर आहे, त्याला दर्शनाला जायला सुद्धा रस्ता ठेवलेला नाही. तुम्ही पॅटर्न म्हणतो. आता हा बंजारा नवीन कोणता पॅटर्न आमचे आका आणि हे वापरत आहेत हे जरा आम्हाला समजून सांगितलं तर बरं होईल. आम्ही त्यांच्यापेक्षा कदाचित लहान असतो राजकारणात. तर हा नवीन पॅटर्न जो वापरलेला आहे, बंजाराला हाकलायचा, तिथल्या पारधी समाजाला हाकलायचा, हां, आणि खोटं नाटं यांच्या एनोशा नाही दिल्या, खोटं नाटं काही नाही करून दिलं. तर त्या निसार पट्टेदारचाच पोरगा अपक्ष सरपंच झाला होता तिथं. तर त्याचं वय कमी आहे
याचं नाटक दाखवून त्याला त्याचे सरपंच पद बी घालवलं. आणि एक मला वाटतं लोढा का काय नावाची फॅमिली, माननीय रामदास नारायणराव राणे हे महसूल मंत्री असताना आनंद नावाचे चॅरिटेबल ट्रस्ट त्यांच्याकडून 2.5 हेक्टर जमीन त्यांना मिळाली. राज्यामध्ये 2 ठिकाणी सरपंचावर हल्ले झालेत, उरण आणि तुळजापूरमध्ये. सरपंचावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाला आहे. कुठंतरी या महाराष्ट्रामध्ये आता सरपंच खतरे में आहे असं म्हणा. त्या ज्या घटना घडल्या असतील कदाचित टेक्निकल बी असतील. ही घटना जी घडलेली आहे त्याचं आणि याचं साम्य होऊ शकत नाही. हे फार भयानक आणि भयानक. याला वर्णनच कोणतं करावं. गदी माडगुळकर वगैरे असे काही आता नाही राहिलेले. त्यांच्या भाषेत याचं वर्णन केलं तर फार बेकार वर्णन होईल असं मला वाटतं. हां, पुढं घ्या. उद्या मोर्चा होणार आहे, त्याच्या अनुषंगानं काही भेट घेतली का, एसपीशी संवाद साधला का, आणि तुम्ही सहभागी होणार आहात का? मी कालच सांगितलं मोर्चात सहभागी होणार, आमचे लोक होणार. आणि आम्ही नाही म्हणजे हे जर सहभागी नाही झालो तर चपलाने मार कोणाचे खायचे आम्ही. उद्या लोक जोडे हाणतील ना. जो नाही यायचं ते नका काय ना, याच्यात आम्हाला काय करायचं. इतरांना जर वाटलं आम्हाला यायचं नाही तर येऊ नका, मी मात्र येणार. काल धनंजय मुंडे असं म्हणाले की माझं राजकीय आणि सामाजिक करिअर संपवण्यासाठी हा डाव सुरू असल्याचं त्यांनी टीका सुद्धा केलेली. धनुभाऊ, मी कालच सांगितलं मुंबई तकच्या कार्यक्रमामध्ये की आपलं विमान 60,000वरून खाली आणा. तुम्हाला राजकारण सुसायला लागले, तुम्हाला पालकमंत्रीपद दिसायला लागले, तुमचं पालकमंत्रीपद तुम्हाला लखला. अरे बाबा, परत हो पालकमंत्री बरं का. आमचं लेकरो मेले त्याचे अर्थ किंकाळी आम्ही मांडतोय आणि त्याचे जे आरोपी आहेत ते पकडण्याचा प्रयत्न करतो. कशाचा पालकमंत्री, कुठून आणलाय बाबा ही जत्रा, आणि माझा घेरलंय, मला आमको केलं. तुला कोणी घेरलं बाबा, आम्ही कशाला घेरू. ते तुमचं राजकारण चालू द्या तिकडं. राजकारणाचा विषय आहे का हा? कोणी एका जातीपातीचा धर्माचा विषय आहे का? अरे सगळेच लोक, आता ते बीडची बैठक जे झाली ते राजकीय बैठक झाली का? ते सर्व समाज एकत्र येऊन बरं का, याच्यामध्ये वंजारी समाजाचे लोक उद्याच्या मोर्चात सहभागी होणार नाहीत का? होणार आहेत. सगळे लोक सहभागी होणार आहेत. मग सहृदय जेवढे माणसं आहेत ते बी होतील. तुमचे फक्त फेसबुक व्हॉट्सअपवरती गरळ ओकणारे लोक फक्त सामील होणार नाहीत. बाकी सगळा वंजारी समाजसुद्धा सहभागी होईल, मुस्लिम समाज होईल, सगळे लोक सामील होतील. आणि तुमचे जे पॉवरफुल मीडियावाले, मला माहिती आहे की मी सध्या ट्रोलर कोण आहे तर मीच ट्रोल आहे. अरे बाबा, ट्रोलच्या बाबतीमध्ये उदाहरण पाहिलेलं आहे ना तुम्ही. या राज्याच्या मुख्यमंत्री आत्ताचे जे आहेत यांना ट्रोल सर्वाधिक जास्त कोणाच्या सोशल मीडियाने केलं? यांच्याच केलं. आणि ट्रोल तर केलंच, त्यांना टरबुजा ही उपाधी मला वाटतं यांच्याच सोशल मीडियाने दिली. आता एवढ्या ट्रोल म्हणून त्यांना टरबुजा म्हणलं, खरबुजा म्हणलं, त्यांच्यावरती प्रचंड प्रमाणात मानसिक त्रास होईल. इतकं घाण तुम्ही लिहिलं. काय झालं त्याचं? काय झालं? 237 आमदार घेऊन तो माणूस राज्याचा मुख्यमंत्री झाला. हां, ते एवढा मोठा माणूस आहे. मी तर फार, आमचे काय फाटक्याचे अवलाद, कशात काय फाटक्यात पाय, आमची अवलाद केवढीशी आणि आम्हाला ट्रोल करते. मला कळतंय. अजून माझं म्हणणं आहे, जेवढ्या शिव्या द्यायच्या तेवढ्या शिव्या द्या बाबा. जे बसलेले 1200 स्क्वेअर फुटाचे यांचे दोन्ही नेत्यांचे ते हे आहेत बसलेले. नाही वॉर रूम, त्या वॉर रूममधून नाव त्यांच्यातले जेवढे बी तुम्ही बघा, जे बी घाण लिहितात त्यांचे नावच गायब असतात. म्हणजे लॉकड असतं. इसका प्रोफाइल फाइल लॉक्ड किया जाता है. अरे लॉक्ड किया जाता वरून काय बोलता रे? ओरिजिनल अकाउंटवरून बोला ना, दम असेल तर.
फेक अकाउंटवरून बोलतात.